महिन्यांमध्ये जोरदार चर्चेत असलेली लाडकी बहीण योजनेच्या निकषांमध्ये न बसणाऱ्या महिला स्वतःहून पुढे येत आहेत। राज्यभरातून आतापर्यंत अनेक लाभार्थी महिलांनी स्वतःहून या योजनेचे पैसे परत करण्यास सुरुवात केली असल्याची माहिती महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे। मात्र दिलेले पैसे परत घेण्याचा सरकारचा कोणताही विचार नसला तरी यापुढच्या काळात निकषात बसणाऱ्या महिलांनाच या योजनेचा लाभ मिळावा यासाठी सरकार उपाययोजना करणार असल्याचेही आदिती तटकरे यांनी सांगितले आहे। तर महिलांना लाडकी बहीण योजनेतून वगळण्यासाठीची पडताळणी मोहीम राबवण्याच्या आधीच राज्यभरातून 4000हून अधिक महिलांनी योजना नको असा अर्ज केला आहे, अशी माहिती समोर आली आहे। पैसे परत करावे लागण्याच्या भीतीने जवळपास 4000 लाडक्या बहिणींची पडताळणी पूर्वीच माघार, पैसे परत घेण्यावर आदिती तटकरेंचं मोठं वक्तव्य। पैसे परत घेण्याचा सरकारचा कोणताही विचार नसला तरी यापुढच्या काळात निकषात बसणाऱ्या महिलांनाच या योजनेचा लाभ मिळावा यासाठी सरकार उपाययोजना करणार असल्याचेही त्यांनी आदिती तटकरे यांनी सांगितले आहे। राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेची घोषणा केल्यानंतर महिलांचे अर्ज भरून घेतले। त्यावेळी पात्रता निकषात बसत नसलेल्या महिलांकडूनही अर्ज भरून घेण्यात आले होते। शासनानेही निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पडताळणी न करता सरसकट अर्ज भरून लाभ दिले। मात्र आता पडताळणीनंतर 3 ते 4 लाख महिला योजनेतून अपात्र ठरतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे। लाभाची रक्कम दंडासहित वसूल करण्यात येण्याच्या भीती राज्यभरातून लाडकी बहीण योजनेतील अनेक महिलांनी पैसे नको म्हणून अर्ज माघारी घेतले आहेत। सरकारच्या पडताळणीत अपात्र ठरण्याची टांगती तलवार आणि आतापर्यंत मिळालेले पैसे परत करावे लागण्याची भीती यामुळेच अनेक महिला आतापासूनच लेखी अर्ज देऊन लाडकी बहीण योजनेतून बाहेर पडत आहेत। पडताळणीत अपात्र ठरल्यास मिळवलेल्या लाभाची रक्कम दंडासहित वसूल करण्यात येण्याच्या भीतीनेही अर्ज माघार घेणे सुरू असल्याचे दिसून येत आहे। छत्रपती संभाजीनगर विभागातून अनेक महिलांनी अर्ज मागे घेतल्याची माहिती समोर आली आहे। शासकीय कार्यालयात लाभ थांबवण्याची विनंती करणारे अर्ज स्थानिक पातळीवरील शासकीय कार्यालयात योजनेचे लाभ थांबवण्याची विनंती करणारे अर्ज येत आहेत, अशी माहिती आहे। राज्यातून 2,63,00,000 महिलांनी या योजनेसाठी अर्ज केले। 2,47,00,000 महिला पात्र ठरल्या आहेत। त्यातील 2,34,00,000 बहिणींना विधानसभा निवडणुकी अगोदर 5 महिने दरमहा 1,500 रुपये देण्यात आले होते। पडताळणीनंतर 3 ते 4 लाख महिला योजनेतून अपात्र ठरतील असा अंदाज वर्तवला जात आहे। शासनाने पोर्टल पुन्हा खुले केले। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अपात्र असतानाही अर्ज केलेल्या महिलांसाठी शासनाने पोर्टल पुन्हा खुले केले असून त्यावर लाभ बंद करण्याचा अर्ज करण्याचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे। राज्य सरकारला दरमहा राज्यातील लाडक्या बहिणींसाठी 3,750 कोटी रुपये द्यावे लागतात। या योजनेचे पोर्टल पुन्हा एकदा खुले करून देण्यात आले आहे। त्यावर 1 ते 15 ऑक्टोबरपर्यंत प्राप्त अर्जाची पडताळणी करून त्याला मंजुरी देणे, ज्यांनी लाभ नको म्हणून अर्ज केले त्यांच्या अर्जाची पडताळणी करून त्यावर निर्णय घेणे अशा सूचनांचा त्यात समावेश करण्यात आला आहे। ज्यांना लाभ नको आहे त्या लाडक्या बहिणींना तालुका आणि जिल्हा पातळीवरील महिला व बालकल्याण अधिकारी आणि जिल्हा महिला बालविकास अधिकारी कार्यालय या ठिकाणीही लेखी अर्ज करता येणार आहे। या संकेतस्थळावर करता येणार अर्ज मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या निकषांनुसार पात्र नसताना देखील ज्यांनी अर्ज केले आहेत त्यांनी स्वतःहून लाभासाठी पात्र नसल्याचे या योजनेच्या URL या संकेतस्थळावरील तक्रार निवारण या पर्यायात ऑनलाईन भरून द्यायचे आहे। पैसे परत घेतले जाणार का? चुकीच्या पद्धतीने ज्यांनी अर्ज भरले त्यांनी स्वतःहून पैसे नको म्हणून अर्ज केले आहेत। सरकार कुणाचेही पैसे माघारी घेणार नाही तसा सरकारचा कोणताही विचार नाही। ज्या महिलांनी चुकीच्या पद्धतीने अर्ज भरले ते अपात्र होतील, त्यांना या पुढील हफ्ते मिळणार नाहीत। जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात योजनेचा हफ्ता दिला जाईल, त्यावेळी लाभार्थ्यांची संख्या पूर्वीच्या तुलनेत कमी असणार आहे। सध्या कोणतेही नवीन निकष नाहीत, असं आदिती तटकरे यांनी स्पष्ट केलं आहे। योजनेचा 7वा हप्ता कधी मिळणार? लाडकी बहीण योजनेच्या 6 हप्त्यांची रक्कम योजनेत पात्र महिलांच्या खात्यावर पाठवण्यात आलेली आहे। डिसेंबर महिन्यात 2,52,00,000 लाडक्या बहिणींना योजनेची रक्कम 1,500 रुपयांप्रमाणे डिसेंबर 25 ते डिसेंबर 30 दरम्यान देण्यात आली होती। महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी 26 जानेवारीच्या अगोदरपासून जानेवारीच्या लाभाच्या वितरणाची सुरुवात करण्यात येणार असल्याचं म्हटलं आहे। अशाच नवनवीन माहिती पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा।